ಆನ್ಲೈನ್ ಗೇಮಿಂಗ್, ಆನ್ಲೈನ್ ಗೇಮ್ ಆಡ್ತೀರಾ? ಕಾಳಿ ಡಿಜಿಟಲ್ ವಾಹಿನಿಯ ವರದಿಗಾರರಿಗೆ ಬಂತು ಕಾಲ್. हेलो। क्या हुआ सर? मैं तो आपका वेट कर रही थी, आपने नहीं, वो मैं वही देख रहा था व्हाट्सएप में से आपका नंबर सेव किया मैं, तो ये हो रहा है मैडम डाउट। और अभी आप कहाँ से बोल रहे हैं? ये कुछ प्रॉब्लम नहीं होगा ना हमारे अकाउंट को? सर मैं देखो सर, मैं ना अपने जुबान की कसम खा के कह रही हूँ। नहीं सर, ऐसा मैं देखो क्यों आपका फोन ब्लॉक करवाऊंगी मैं। दीजिएगा, आप बस नाम बता दीजिएगा, पेमेंट करके मुझे स्क्रीनशॉट भेज दीजिएगा, मैं स्कैनर भेज दूंगी आपको। अच्छा। ವೀಕ್ಷಕರೇ, ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮುಂದುವರೆದಂತೆಲ್ಲ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ರೂಪಾಯಿ ಮೊಬೈಲ್ಗಳು ಇರುವಾಗ, ಅಷ್ಟೇ ಸಲೀಸಾಗಿ ಡಾಟಾ ಇರುವಾಗ ಇತ್ತೀಚೆಗೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಮತ್ತು ಫ್ರಾಡ್ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿವೆ. ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಇದಕ್ಕೆ ಬಲಿ ಆಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ ಜನರಿಗೆ ಮೊದಲು ದುಡ್ಡಿನ ಆಸೆಯನ್ನು ತೋರಿಸಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದಾದರೂ ಆಸೆಯನ್ನು ತೋರಿಸಿ ಅವರ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕ ಬೆಳೆಸಿ ಅವರ ವೈಯಕ್ತಿಕ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆದು ಮೋಸ ಮಾಡಿ ಡಿಜಿಟಲ್ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡುವುದು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಆನ್ಲೈನ್ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಪೊಲೀಸರ ವತಿಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದ್ರೇನು ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗೆ ಕಡಿವಾಣ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕೈಗೂ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ದಿನಾಲು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜನರನ್ನು ಬಕ್ರ ಮಾಡಿ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಮಾಡುವವರಿಗೆ ಕಾನೂನಿನ ಭಯವಿಲ್ಲ. ಅಪ್ಪಿತಪ್ಪಿ ನೀವು ಇಂತಹ ಜಾಲಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿಕೊಂಡಿದ್ದರೆ ಹುಷಾರ್, ನಿಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ನಲ್ಲಿ ಹಣ ಖಾಲಿ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಎಚ್ಚರ. ಇವರು ಕಳಿಸಿರುವ ಯಾವುದೇ ಲಿಂಕ್ ಅಥವಾ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಬಾರ್ ಕೋಡ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡುವ ಮುನ್ನ ನೂರಾರು ಬಾರಿ ಯೋಚಿಸಿ. ನೀವು ಏನಾದರೂ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿದರೆ ಅಥವಾ ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಮಾಡಿದರೆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೇ ಕಂಗಾಲಾಗಿ ಬಿಡ್ತೀರಾ. ನಮಗೂ ಬಂತು ಒಂದು ಕರೆ. ಒಂದು ಆನ್ಲೈನ್ ಗೇಮಿಂಗ್ ಆ್ಯಪ್ ಅಂತ ಒಂದು ಫೋನ್ ಕರೆ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಯ ವರದಿಗಾರರಿಗೆ ಬಂತು. ಸ್ಕ್ಯಾಮರ್ಸ್ಗೆ ಯಾವ ಥರ ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ, ಪಾಠ ಕಲಿಸಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ. हेलो। क्या हुआ सर? मैं तो आपका वेट कर रही थी, आपने नहीं, वो मैं वही देख रहा था व्हाट्सएप में से आपका नंबर सेव किया मैं। अच्छा। तो वही मैं चेक कर रहा था आपका नंबर सेव करके। ये अभी मेरे को थोड़ा ये हो रहा है मैडम डाउट। और अभी आप कहाँ से बोल रहे हैं? सर गोवा से बात कर रही हूँ। गोवा से क्या? ये कुछ प्रॉब्लम नहीं होगा ना हमारे अकाउंट को? सर मैं देखो सर, मैं ना अपने जुबान की कसम खा के कह रही हूँ कि सर आप 2 मिनट में मुझे पेमेंट करेंगे तो 2 मिनट में मैं आपको आईडी दे दूंगी सर, उससे 1 मिनट भी ऊपर नहीं लगेगा। नहीं, मुझे वो टेंशन नहीं है। ये भी एक ऐसा ऐप तो आपका प्ले स्टोर में नहीं, अब मैं जो खेलता था प्ले स्टोर के ऐप से खेलता था। ये आप अलग से भेजेंगे बोल रहे हैं, ये लीगल है नहीं है? पता है क्या, एक तो देखो आपने जैसे मुझे बताया आईफोन है, ठीक है, और दूसरी बात ये सर, आईफोन में तो हमें सर सोचना पड़ता है पहले कि हम ऐप डाउनलोड करें कि नहीं करें, है ना? इसलिए मैं पूछ रहा हूँ ना। हाँ, बट सर साइट में क्या है, साइट में तो आपको लिंक ओपन करना होता है और लिंक में आप आईडी पासवर्ड डाल के अपना गेम खेल सकते हो। आईडी पासवर्ड डाल के गेम खेल सकते हैं क्या? हाँ, ऐसा ही है सर। मुझे क्या होता है, ये आईफोन है ना, फिर वो क्या करता था सीधा ब्लॉक कर देता है। नहीं सर, ऐसा मैं देखो क्यों आपका फोन ब्लॉक करवाऊंगी मैं। आपको पता है ना सिक्योरिटी, इसलिए तो फिर मैं बिल्कुल। ठीक है सर, आप मुझे अभी जस्ट मैसेज करो, मैं देख रही हूँ। आपका नाम क्यों पता नहीं मैडम मेरे को? सर मेरा नाम अंकिता है। हाँ, ठीक है मैडम, मैं आपको व्हाट्सएप में ये आपका नंबर है या आपके इसका ऑफिस का? सर ऑफिस का ही नंबर है, बट ये 24 आवर्स है। अच्छा, ये लीगल है ना मैडम? कुछ प्रॉब्लम नहीं होता है ना? लीगल ही है सर, इनलीगल नहीं है। लीगल होता तो सर हम काम कर रहे होते। नहीं, वही पूछ रहा हूँ मैं, क्योंकि फिर प्रॉब्लम नहीं होना चाहिए, क्योंकि इसमें ऑफिस का भी डाटा है ना मेरे मोबाइल में। नहीं सर, कोई प्रॉब्लम नहीं होगी, आप इतना टेंशन क्यों ले रहे हैं? नहीं, हम लोग ऑनलाइन प्ले स्टोर में खेलते हैं, वो चलता है। अभी ये भी ऑफलाइन कोई इशू नहीं होगा ना, मैं आपको कह रही हूँ, गारंटी दे रही हूँ सर। मैं बताओ,
अपने काम की कसम खा के कह रही हूँ, बताओ इससे ऊपर कोई चीज है? ठीक है मैडम, आप इतना बोल रहे हैं तो मैं आपको एक थोड़ी देर में कर देता हूँ। मोबाइल भी मैं चार्जिंग पे लगाया हूँ, थोड़ा चार्ज कम है। मैं आपको मैसेज तो कर दीजिए ना, मैसेज कर देता हूँ, व्हाट्सएप पे मैसेज कर देता हूँ आपको, मैसेज कर देता हूँ। आप मेरे को आईडी बना के दे देना। ठीक है सर। आईडी के लिए और कुछ लगेगा क्या? डॉक्यूमेंट्स लगेगा क्या है? नहीं सर, कुछ नहीं लगेगा, आप बस नाम बता दीजिएगा और पेमेंट करके मुझे स्क्रीनशॉट भेज दीजिएगा, मैं स्कैनर भेज दूंगी आपको। अच्छा ठीक। वो स्कैनर क्या है? स्कैनर कैसा है मैडम? स्कैनर सर, आप स्कैनर जिस पे पेमेंट करते हैं आप उस पर मुझे पेमेंट करके भेज देना। हाँ, वो मैं समझा गेम का स्कैनर कुछ है क्या करके? नहीं है ना मैडम, खाली पेमेंट के लिए? हाँ जी। कुछ इशू नहीं होगा ना मैडम? वही टेंशन हो रहा है। कोई इशू नहीं होगा सर, मैं बताओ अगर इशू होता तो सर मैं आपसे इतनी देर बात कर रही होती, अगर मैं कोई फ्रॉड ही होती तो मुझे तो यही लगता ना सर, आप नहीं मेरे झांसे में आओगे तो मैं किसी और को फंसा लूंगी, पर ऐसा तो नहीं है ना सर। झांसे वाली बात नहीं कर रहा हूँ, ये आईफोन है ना, कंपनी का है ना, तो अभी क्या हो जाता है, हम लोग वो इससे प्ले स्टोर से तो डाउनलोड करके हम लोग खेलते, वो कुछ प्रॉब्लम नहीं है। ये कुछ इससे अगर हम लोग को डाउनलोड किया ना तो कंपनी का मोबाइल है, डाटा रहता है तो वो लोग ब्लॉक कर देते हैं, और फिर हमारा अकाउंट डिपार्टमेंट का है ना, तो बहुत सारा ट्रांजेक्शन का ये रहता है, तो प्रॉब्लम हो जाता है। नहीं कुछ नहीं होगा सर, मैं आपको गारंटी दे रही हूँ, आप प्ले कीजिए, कोई दिक्कत नहीं आएगी। ठीक है मैडम। ठीक है, आप मुझे मैसेज करो। हाँ, मुझे 10 मिनट दीजिए, मैं करता हूँ। ठीक है। ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಆನ್ಲೈನ್ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿ, ಸಾಧ್ಯವಾದಲ್ಲಿ ಎರಡು ರೀತಿಯ ಫೋನ್ ಕಾಲ್ ಇಡಿ. ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ ವಿವರ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವ ಮುನ್ನ ಯೋಚಿಸಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ. ಪರಿಣಿತ ಅಕಾಡೆಮಿ, ದಾಂಡೇಲಿಯ ಹೃದಯ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಪರಿಣಿತ ಅಕಾಡೆಮಿ ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ತರಬೇತಿಯನ್ನು ಒದಗಿಸಲು ಸಜ್ಜಾಗಿದೆ. ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಬೆಳೆಸಿ ನಿಮ್ಮ ಕನಸುಗಳನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಿ. ನಮ್ಮ ತರಬೇತಿಗಳು ನವೋದಯ, ಸೈನಿಕ್, ಮುರಾರ್ಜಿ, ಮಿಲಿಟರಿ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೈನಿಕ್ ಶಾಲೆಗಳ ಪ್ರವೇಶ ಪರೀಕ್ಷೆ ತರಗತಿ ಕೇಂದ್ರಗಳು. ಎಲ್ಕೆಜಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಯವರೆಗೆ ಟ್ಯೂಷನ್ ತರಗತಿಗಳು, ಚೈಲ್ಡ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್. ನಮ್ಮ ವಿಶೇಷತೆ, ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ತರಬೇತಿಗಾಗಿ ಬೇರೆಲ್ಲೂ ಹೋಗುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅನುಭವಿ ಮತ್ತು ನುರಿತ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ತರಬೇತಿ, ಸುಸಜ್ಜಿತ ತರಗತಿ ಕೋಣೆಗಳು, ಡಿಜಿಟಲ್ ಬೋರ್ಡ್ ಬಳಸಿ ಪಾಠ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಮನ, ನಿಯಮಿತ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಆಕರ್ಷಕ ಮೌಲ್ಯಮಾಪನ. ಪ್ರತಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಶ್ರೇಯೋಪಯೋಗಿ ಶಿಕ್ಷಕರ ತಂಡ. ಸಮರ್ ವೆಕೇಶನ್ ಕ್ಲಾಸಸ್. ಎಲ್ಲ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ತರಬೇತಿ. 8, 9, 10ನೇ ತರಗತಿಗಳಿಗೆ ಇಂಗ್ಲಿಷ್, ಗಣಿತ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನ ತರಗತಿಗಳು. 3ರಿಂದ 7ನೇ ತರಗತಿಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್, ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಗಣಿತ ಮೂಲಭೂತ ಪಾಠ ತರಗತಿಗಳು. ಜೂನ್ ತಿಂಗಳಿಂದ ಹೊಸದಾಗಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವ ಚೈಲ್ಡ್ ಕೇರ್ ಮಕ್ಕಳ ಮನೆ. 2ರಿಂದ 5 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆರೈಕೆ. ಹೊಸದಾಗಿ ಜೊಯ್ಡಾದಲ್ಲಿ ಶಾಖೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ. ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಉಜ್ವಲವಾಗಿಸುವ ಉದ್ದೇಶ ನಮ್ಮದಾಗಿದೆ. ನೀವು ನಮಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಮತ್ತು ಭರವಸೆಯಿಂದ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಾಗಿರಿ. ಬೇಸಿಗೆ ಶಿಬಿರದ ತರಗತಿಗಳಿಗೆ ಬೇರೆ ಊರುಗಳಿಂದ ಬರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹಿಂದೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ, ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿರಿ. ಪರಿಣಿತ ಅಕಾಡೆಮಿ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ದಾರಿ. ಸಂಪರ್ಕಿಸಿ 7204618832. ಸ್ಥಳ ಹಿರೇಮಠ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್, ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರ್, ಅಪೋಸಿಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ಬ್ಯಾಂಕ್, JN ರೋಡ್, ದಾಂಡೇಲಿ.